स्टॉप, ऍसिडिटी होतीये. म्हणजे आजकाल पहा कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे तो म्हणजे ऍसिडिटी. म्हणजे 10 पैकी 7 जण येऊन तर सांगतातच जेवण नीट पचत नाहीये, आंबट ढेकर येत आहेत, पोट फुगल्यासारखं होतंय. तर पित्ताचं सर्वात महत्वाचं कारण ते म्हणजे स्ट्रेस, भीती, चिंता, भय हे पित्ताचं सर्वात महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. जेवणाच्या अनियमित वेळेवर तुम्ही जेवणार नाही तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास हा नक्की होणारच आहे. म्हणजे बघा, पाणी कमी पिणं किंवा पाणी जास्त पिणं यामुळे देखील तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होणार आहे. जर तुम्ही पाणी कमी पिलात किंवा पाणी जास्त पिलात त्यामुळे तुमचा अग्नी प्रदीप्त राहणार नाही. अग्नी प्रदीप्त नसेल तर तुम्ही जेवलेलं अन्न व्यवस्थितरित्या पचणार नाही. ऍसिडिटीचा त्रास झाला, सकाळी उठली, एखादी अँटासिड घेतली, त्यामुळे तुम्हाला दिवसभर तर पित्ताचा त्रास होणार नाही, पण तुमच्या रेग्युलर अँटासिड घेण्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन तुमचे हात, पाय, सांधे दुखण्याचा त्रास तुम्हाला नक्की होणार आहे. तर आता ऍसिडिटी होऊ नये म्हणून काय करावं? हिरवीगार बडीशेप तर असतेच आपल्याकडे. जेवल्यानंतर ती चावून खा किंवा ओवा घ्या. गरम पाण्यातून ओवा घेतल्यामुळे तुमचं जेवणाचं योग्यरित्या पचन होणार, त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. जेवणामध्ये गाईचं तूप आवर्जून समाविष्ट करून पहा. थँक्यू.